खासदार सुप्रिया सुळेंचं त्या ठिकाणी आक्रमक असं आंदोलन सुरू झालेलं आहे। बदलापूरमधील घटनेनंतर सुप्रिया सुळे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर या आंदोलनातून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतो। बदलापूरमध्ये जो धक्कादायक असा प्रकार घडलेला होता त्यानंतर ह्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। पुण्यामध्ये हे सध्या आंदोलन सुरू आहे। सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत खाली घ्या बाला 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 चेहरा दिसतो ना खाली घ्या थोडं थोडं खाली घ्या गोष्ट देऊ नका खाली घ्या गोष्ट देऊ नका 5 मिनिट खाली काही आंदोलन केलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून तुम्ही सकाळी एक ट्विट केलेलं होतं, तुमच्याकडे माहिती देतो। शांत शांत आवाज इकडून येतोय तुम्हाला सुद्धा वाटलं जर त्याची सिक्युरिटी आहे, एक अधिकारी 2 अंमलदार तुमच्या सोबत कायम असतात। तुम्ही सकाळी ट्विट केलेलं होतं, त्या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा आणि तुम्ही ही सिक्युरिटी सरेंडर करताय का? मी महाराष्ट्र सरकारला 2 वेगळे विषय आहेत। एक तर तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्राईम हा वाढलेला आहे। हे मी म्हणत नाहीये, सरकारी डेटा म्हणतोय की महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढला आहे। हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतंय। सातत्याने मग पॉर्शची महाराष्ट्रात झालेली, पुण्यात झालेली घटना असेल, ड्रग्ज असतील, कोयता गँग असेल, ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आहे। आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत। मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो। विषय अतिशय संवेदनशील आहे, पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे। काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे 200 कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरातबाजी, इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर, आणि त्यानंतर 200 कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा। तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना। त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे 1500 रुपये आम्हाला नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो, पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा। हे कालची भूमिका अनेक महिलांची व्यथा, दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोहोचलेलं आहे। आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले। मला सरकारला 2-3 प्रश्न विचारायचे। शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचा पुढे काय झालं? तो महिला सुरक्षिततेसाठीच आणला होता ना कायदा, त्याचा या सरकारने काय केलं? आणि या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो? ह्यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यापुरतच सीमित आहे। म्हणजे घर फोडा, पक्ष फोडा, भीती दाखवा एवढंच करतात। या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती ही कुणालाच वाटत नाही। सातत्याने गेल्या आठवड्याभरात 7 केसेस आलेल्या आहेत, या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या आहेत किंवा पोलीसकडून किंवा वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या आहेत त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे येतो। आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे ह्याच्यात मला पडायचं नाही, पण जर संस्थेची कंप्लेन आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली? त्याच्यावर कुठली ऍक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही? जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले, जेव्हा आंदोलन झालं
तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री, तुमच्याच टीव्हीवर मी बाईट्स बघते, महाराष्ट्रात घटना घडते पण बाईट दिल्लीवर नाही येत. त्यामुळे गृहमंत्री हे कदाचित पार्ट टाइम काम महाराष्ट्र करतात, कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतंय. हे प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे. ज्या पद्धतीने पोलिसांनी, म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा प्रश्न सुटणार नाहीये. वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे, पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना, मला वाटतं लोकसभेला. ठीक आहे, आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही. उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत, पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर, शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही. ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी. त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही. या सगळ्या कृती, आणि एक नाहीये, अनेक दिवस मी म्हणते,